आपणास विनंती आहे की आता कोणताही विलंब न करता आपण यायचं आणि तिसरे पंच सूरज पांडे सर आपण इथे व्यासपीठावरती या. व्यासपीठावरती या सूरज पांडे सर. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय हलक्या हातानं तावांचा श्री गणेशा मात्र केलेला आहे. विडॉल मध्ये हा पटका खेळला गेला जिथे मात्र सिंगल आली. आदरणीय आमचे गुरुवर्य प्रवीण सर दुगाडे सरांचं देखील शुभ आगमन झालेले. गुरुवर्य महाराष्ट्राचा गोड आवाज, हिंदीचा जबरदस्त आवाज, प्रवीणजी दुगाडे सरांचं हार्दिक स्वागत करूया. शेखर डपळ साहेब मॅचचा आनंद घेत आहे, ज्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय MM मोटार्स या नावानं आता वेळ लावलं या खोपोलीमध्ये खालापूरमध्ये. तुम्हाला टू व्हीलर पाहिजे शेखर डपळ, तुम्हाला फोर व्हीलरचा कोटेशन काढायचंय आदरणीय शेखर डपळ, तुम्हाला क्रिकेटमध्ये संघ घ्यायचा असेल तर शेखर डपळ. MM मोटार्स. मोता सिंग स्ट्राईक एंड वरती आहे पण इथे पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय. लगातारच्या 2 षटकारांना आदरणीय प्रवीण दुगाडे सरांकडनं मोता सिंग साठी पारितोषिक या 1000 रुपयाचं. लगातारच्या 2 षटकारांना 1000. पहिला चेंडू फुल टॉस काऊ कॉर्नर मध्ये खेळलाय. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. सिंगल आली. स्ट्राईक एंड वरती डाव्या त्याचा बॅटर आलेला आहे सुशांत मोरे. डाव्या विरुद्ध डावं पण इथे सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसलाय. हा चेंडू आडव्या बॅटनं का खेळला गेला नाही असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलाय. ठोक डीजे मैदानामध्ये गेलाय ओमकार. आणखीन एक जबरदस्त खेळाडू. 15,000 पॉइंट्स न या खेळाडूला घेतलं गेलं. आता त्या 15,000 पॉइंट्सची किमया घडून दाखवावी लागणार. ओमकार तरकुडे लवजी का ये फौजी. भोंगे वाजतायत, जल्लोष होतोय आणि थोड्याच वेळात आजच्या रात्रीच्या 12चा काटा संपल्यानंतर आदरणीय आमचे श्री तेज फार्मचे ओनर तेजजी कांबळ्यांचा वाढदिवस या व्यासपीठावरती साजरा होईल. स्क्रीन देखील आता सुरू झालेली आहे. मोता सिंग याच्या 2 षटकारासाठी सुनील पुरी यांच्याकडनं आता 1000. या चेंडूवरती जर गोलंदाजानं विकेट मिळवली तर प्रवीण दुगाडे सरांकडनं गोलंदाजासाठी 500 रुपये. पण इथे या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. चांगला प्रोटेक्शन प्रमोद शिंदे याचं आणि या चेंडूवरती सिंगल आलेली आहे. एका धाब्याच्या मदतीनं खोपोली प्रीमियर लीग सेमीफायनल 2 मध्ये खेळताना आपण पाहतोय स्कोअर वरती धावा लागल्यात त्या 4. या चेंडूवरती मोता सिंगची विकेट आली तरी गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पनवेल वरून देखील या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. दांडी गोल, दांडी गोल झालीये. 1000 जातील ते खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये कॅश. नो गुगल पे आणि तिकडे
इथे दोन मोठे फलंदाज आता मैदानाच्या बाहेर धाडले गेलेत, ते खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि आता गोलंदाजाला आदरणीय प्रवीण सर दुगाडे यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक जमा झालंय. शेखरजी डाप्पाळ यांच्याकडनं 500 आहेत आणि किशोर साळुंके यांचे 500 म्हणजे 2000. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 4 धावसंख्येची नोंद. नेक्स्ट बॉलर हर्षद. हर्षदचा पहिला चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून टांगा पलटी, घोडे परार. धावा थांबल्या गेल्या पण इथे आल्यात लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर 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 बाहेर. 4 4 4 4 ठोकडी. खऱ्या अर्थानं वाटतं आता खोपोली प्रीमियर लीग यशस्वी होते तुमच्या नेतृत्वाखाली. खरं तर खोपोली प्रीमियर लीगची सेमीफायनल आतमध्ये आलाय चेंडू. फलंदाज चकलाय, फलंदाज चकलाय कारण चेंडू आलाय आतमध्ये. बघा चौकार सुद्धा पहिला गेला नसतं, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. निश्चितच सर, आपण पाहिलं तर खोपोली प्रीमियर लीग मध्ये जे नियम होते ना तेच या स्पर्धेमध्ये नियम आहेत. शपल वाईड आहे, त्यामुळे कदाचित टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेला आलाय की काय असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. इथे सरळ फलंदाजानं हा चेंडू जाऊ दिलाय, पण निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळाली. इथे चांगला फटका, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. जबरदस्त, जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता पलटवार तसा या चेंडूवरती पुन्हा एकदा 4 धावांसाठी आज आहे सुपर डुपर संडे. आलाय चौकार. हा चेंडू मात्र पंचांकडे पाहिला जाईल. बाळा साळुंके सरांचा इशारा येतोय, खलनायक नाही नायक हूं मैं. संजय दत्तच्या स्टाईल मध्ये दिलेला हा स्वेर चेंडू. बीएसए पॅनल साठी आदरणीय प्रवीण दुगाडे सरांकडे 500 रुपये आलेले आहेत. आज बीएसए पॅनल खुश आहे, आज वाटणी सेम होईल. आणि बाळा धुमाळ यांच्या करता देखील प्रवीण दुगाडे सरांकडनं 500 आणि टुर्नामेंट साठी त्यांनी देखील मेहनत घेतली आहे. चेंडू आसमानी सफर करताना लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर जातोय. धावा मिळतील अर्धा डझन. आलाय बिग बिग षटकार. बघा मुंबई इंडियन्स आणि आरसीबी तिकडे मॅच चालू आहे, पण इकडे खोपोली प्रीमियर लीगचा दुसरा सेमीफायनलचा सामना पाहण्यासाठी गर्दी गर्दी आणि गर्दी. काटरंग संघ वेळेच्या आधी आलाय. ही सगळ्यात मोठी खोपोली प्रीमियर लीगची पोच पावती आहे. आपण विशाल धुमाळशी संपर्क साधा. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 19. पुन्हा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे त्यांना टिपलाय जेल. ठोकडीचे फलंदाज माझ्या सोबत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आदरणीय तेजसजी कांबळे साहेब, ज्यांचा उद्या वाढदिवस आहे. हा सोहळा त्यांनी माझ्या माहितीनुसार गेले 10 ते 12 दिवस आधी फक्त मनामध्ये घेतला होता
आता प्रत्यक्षात ते पाहतायत. आजची तिसरी रात्र आहे. सुरुवात झाली आहे खोपोली प्रीमियर लीग सेमी फायनलच्या दुसऱ्या माध्यमातनं. आपण इथे आलात या खोपोली पुन्हा खरं तर ते आलेत खोपोली सेमीफायनल. खोपोली प्रीमियर लीगची सेमीफायनल चालू आहे. आपण शेखर डबळ आहेत. जर शेखर डबळ तुमचा संघ सामना जिंकला तर तुमच्याकडून किती असतील MM मोटर्स कडून? सेमीफायनलला जर तुमचा संघ जिंकला तर किती पारितोषिक असेल? पुन्हा पंचांचा व्हाईट चेंडूचा इशारा आलाय. पारितोषिकाची तशी काही गरज नाहीये. पारितोषिक माझे सगळे खेळाडू टोटल आहेत. ते सगळे लायक आहेत. 20. त्यांचं काय पारितोषिक असेल ते मी त्यांना सर्वांना देईन. नक्कीच शेखर बघा, डबळ संघ मालकाने मोठ्या तुषार मनाचा मोठा मोठ्या माणूस आहे. मनाचा माणूस आहे. हा. त्यांनी खरं तर जाहीर केलंय जे असेल ते मी देणार. आता त्यांच्या या बोलण्याला मला जरासा दिलासा आलाय. पण इथे या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल येते. टोटल स्कोर कार्ड वरती 21 धावसंख्येची नोंद. माझ्या समेत आता तेजजी कांबळे साहेब आहेत. त्यांचं मनोगत देखील विचारूया खोपोली प्रीमियर लीग सेमीफायनल 2 बद्दल. हॅलो. दोन्ही संघांना तेज फार्म मित्रपरिवार तर्फे शुभेच्छा. दोन्ही संघांपैकी कुठलाही संघ जिंको आमच्या संघाकडे त्यांना विशेष प्राईज राहील. हे आम्ही तुषार धुमाळ यांच्याकडे सुपूर्द करतोय. इथे देखील मोठ्या मनाची मोठी माणसं आणि प्रेमळ मित्र आहेत जी मी आयुष्यामध्ये कमवलेली आहेत. आणि हा मैत्री चषकाचा सोहळा 3 षटकांचा सामना आहे. तेजस कांबळे यांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो त्यांनी स्वतः निर्णय घेतलाय की हा सामना 3 षटकांचा होईल. टोटल 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाची वाटचाल सुरू होईल. मी आता जिग्या 11 हाळ संघाच्या कर्णधाराला विनंती केली की आपण संपर्क साधा विशाल धुमाळ यांच्याशी. याच्या आधी मी विनंती करतोय खिरकंडी संघाच्या संघनायकाला आणि त्याच्या बरोबरीनं वानवज बौद्धवाडा संघाच्या संघनायकाला क्वालिफाईड जो राऊंड आहे तो आपण पूर्ण करणार आहोत. खिरकंडी संघाचा खेळाडू आलेत का? आलेत. आपण संपर्क साधा टॉस साठी. गोलंदाज आर्यन मावदी संघाचा कॅप्टन. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मनोज सूरज लाड मैदानामध्ये. पण इथे आता पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. लेग बाईटचा पंचांचा सिंगलचा इशारा. तेजस सर आणखीन एक जबरदस्त समालोचक आपल्या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत जे खूप फेमस आहेत आणि त्यांना आमच्या प्रवीण सरांना देखील माहिती आहे. त्यांचा सुपला शॉट जो डायलॉग आहे तो सूर्यकुमार यादव यांनी देखील केला होता. टॅग केला होता. आता ते थोड्याच वेळात येऊन गेले ते. पण मीच त्यांना म्हटलं थोडासा आमचा खोपोलीचा जो परिसर आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या. योगेश बाग सरांचं मी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. अल्ताफजी जलगावकर सरांनी देखील या सगळ्या खेळाडूंना आणि आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. टोटल 23 धावा आता स्कोर कार्ड वरती येते. MM मोटार शेखरजी डपळ त्याचबरोबर आमचे साळुंके साहेब आहेत ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. पण साळुंके साहेबांची गंमत यावर्षी मला पाहायला मिळाली. ते एका संघाचे ओनर आणि दुसऱ्या संघाचे खेळाडू. टोटल 24. हा खोपोली प्रीमियर लीगचा खेळच असा आहे की जो सगळ्यांना प्रेमात वाढतो. योगेश वाघ सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. प्रवीण सर त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक करूया वेलकम. या सर आपण आसनस्थ व्हा. या स्पर्धेची शोभा वाढवा आणि आनंद देखील घ्या. 25 धावसंख्या स्कोर कार्ड वरती नोंद झालेली आहेत. योगेश वाघ सर या खोपोली प्रीमियर लीग साठी गेले 4 वर्ष येणार असं मला त्यांनी सांगितलं. पण आज त्यांनी शब्द माझा पाळला त्याबद्दल मी त्याचा खरंच मनापासून आभारी आहे. त्यांचा एवढा बिझी शेड्यूल आहे ना सर. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सगळ्या आदिवासी बांधवांना नेहमी खुश ठेवण्याचं ते काम करतात. आणि इथे आता मात्र रनआउटची विकेट बाद होणारा फलंदाज या संघाचा दुसरा कर्णधार मैदानाच्या बाहेर गेलाय तो अर्थातच सूरज नाही. नेक्स्ट बॅटर ओमकार. ओमकार आता मैदानामध्ये दाखल झालाय. ओमकार सूर्यवंशी.
करण साळवी जे हताश आणि निराश पद्धतीनं मैदानाच्या बाहेर आले आणि त्यांची जागा घेण्यासाठी ओमकार मैदानामध्ये गेला. करण साळवीचा आपण उल्लेख केलात तर ते देखील खोपोली प्रीमियर लीगचे एक हिस्सा आहेत. आयोजक म्हणून त्यांनी चांगली कामगिरी पाहिली. आदित्य अंकुश इथे आले ज्यांची आत्ताच झालेली बॉक्स क्रिकेटची स्पर्धा सुपर डुपर हिट पाहायला मिळाली. स्कोअर कार्डवरती धावा लागल्या त्या टोटल 26 आणि यातून आता 2 धावा मायनस होतील पेनल्टीच्या जोरावरती. म्हणजे टोटल 24 म्हणजे विजयासाठी 25 ची गरज. 18 चेंडूमध्ये 25 धावा करायच्यात MM मोटार या संघाला. बेस्ट बॉलर आर्यन म्हणून त्याला 500 रुपये आणि आता होणारी बॅटिंगसाठी प्रत्येक सिक्सला 500. प्रत्येक षटकाराला शेखर डपळ साहेबांकडनं 500 आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजी केली म्हणून आर्यन मावदीसाठी 500. शेखर डपळ साहेब खुश आहेत आणि तेजस कांबळे साहेबांचं त्यांनी आभार देखील व्यक्त केलं. दिवसा सुरू झालेली स्पर्धा सेमीफायनल रात्रीमध्ये ते खेळतायत याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. इकडे आलेले दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करतोय श्रेयस कांबळे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण क्वालिफाय राऊंड चा आपण टॉस करायचा आहे. एकीकडे असेल भानवज बौद्धवाडा आणि त्याच्या विरोधामध्ये किरकंडी असा नाणेफेकीचा कौल होईल. हा देखील सामना 3 षटकांचा असणार आहे. हेड आणि टेल असा कॉल आहे. हेड असा निर्णय आलाय आणि किरकंडी संघानं टॉस जिंकलाय. झटपट पटापट क्षेत्ररक्षणाचा त्यांनी निर्णय घेतलाय. असा निर्णय असावा म्हणजे भानवज बौद्धवाडा संघाला आता नेक्स्ट मॅच मध्ये फलंदाजी करायची आहे. निखिल इरवान भोकरपाडा संघ देखील इथे वेळेच्या आधी दाखल झालाय. त्यांचं आपण श्री तेज फार्म मित्र परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक करूया स्वागत. आज प्रवीण सर भोंगे देखील वाचतायत. खोपोली प्रीमियर लीग असं वाटलं की अजून संपलीच नाहीये. एवढा सुंदर प्रयत्न इथून होतोय आणि खास मी म्हणेल या मैत्री ग्रुपचा आभार व्यक्त करतो आणि तेजस कांबळे साहेबांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी संधी निर्माण करून दिली. आणि फायनल माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये होणार आहे म्हणजे पुन्हा एकदा ट्विस्ट खोपोली प्रीमियर लीग मध्ये वाढेल. सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. प्रफुल्ल शिंदे आणि त्याच्या बरोबरीनं सुबोध भोसले. योगेश उघडे यांचं देखील कौतुक करेल जे खास आमच्या पाहुण्यांना घेण्यासाठी गेले आणि आणण्यासाठी देखील आहेत. प्रवीण दुगाडे सरांचं मी कौतुक करेल. जबरदस्त पारितोषिकांची सुरुवात त्यांनी केलेली आहे. सेमी फायनल क्रमांक 2 खोपोली प्रीमियर लीग श्री गणेश स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी खास विशेष प्रेम गेले कित्येक वर्ष ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या एका फोन कॉलवरती ते समालोचनासाठी आले आणि आज एक समालोचक पारितोषिक वाटतोय. वाघ सर या KPL ची ही जमेची बाजू आहे. तिकडे आपण बघतोय श्री तेज फार्मचे ओनर यांनी देखील सांगितलं आमच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी काहीतरी आम्ही करू मदत करू. आणि आज संडे आणि उद्या त्यांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस. डीजे थोडा आवाज द्या. अठरा चेंडू आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. 26 झाल्या होत्या पण 2 रन आता पेनल्टीचे मायनस झालेत. यशवंत एंटरप्राइजेस संघाच्या विरोधात MM मोटार झेनिथ मॉर्निंग बॉईज शेखर डपळ साहेबांच्या बरोबरीनं किशोर साळुंके. निकेश गोलंदाजी मार्क वरती आहे ज्याच्या पहिल्या चेंडूवरती पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चेंडूला मारलं गेलंय. आउट ऑफ द पार्क. धावांचा श्री गणेश झालाय. आलाय जबरदस्त चौकार. ठोक डीजे.
ते 25 करायचा होता, आता 17 मध्ये 21. दिनेश सरांसाठी देखील आज प्रवीण सरांची बैलगाडी शर्यतली जोडी पास झाली आहे माझ्या माहितीनुसार. प्रवीण सर खुश आहेत आणि याचा मला आनंद आहे. असेच त्यांच्या चेहऱ्यावरती सदैव स्माइल राहावी हीच आई माऊली चरणी प्रार्थना. पण इथे डायरेक्ट हिट, काय जबरदस्त क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. एका मोठ्या बॅटरला आता करावा लागेल परतीचा प्रवास. ठोक डीजे. पण इथे बाद झालाय फलंदाज प्रफुल्ल शिंदे. या स्पर्धेमध्ये प्रफुल्ल शिंदे यांचं आज नशीब काय साथ देत नाहीये. प्रवीण दुगाडे सरांनी आल्यापासून पारितोषिकांचा वर्षाव केलाय. जवळजवळ 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी इथनं वाटलंय. दिनेश सर देखील खुश आहेत, त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं. योगेश उघडे सर, तुम्हाला त्यांची संपूर्ण जबाबदारी घ्यायची आहे आणि आमचे पाहुणे आज बिझी आहेत आम्ही, त्यामुळे तुमच्यावरती जबाबदारी दिली आहे. इथे पॉइंट क्षेत्राच्या जवळला चेंडू पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 धावांसाठी खोपोली प्रीमियर लीग सेमीफायनल क्रमांक 2चा हा जबरदस्त दुसरा चौकार. आलेले त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. मैत्री करावी आणि मैत्री जपावी याचं जागतं उदाहरण आदरणीय तेजस्वी कांबळे साहेब या व्यासपीठावरती आहेत आणि त्याचे सगळे शिलेदार आता हळूहळू या व्यासपीठावरती येतील. या सगळ्या मित्रांचं एक ऑब्झर्वेशन मी केलं 3 रात्रीमध्ये. या सगळ्यांना एक छोटासा ब्रेक लागतो, पण आज ते ब्रेक घेणार नाही. नॉन स्टॉप या व्यासपीठावरती पाहायला मिळतील, कारण की या स्पर्धेची शेवटची रात्र आहे. टोटल स्कोर कार्ड वरती 10 धावसंख्येची नोंद, 14 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. सप्पाळ साहेब आज थोडेसे नाराज आहेत. त्यांच्या मुलांनी काल जो झेल सोडला तो त्यांना वेदना देऊन गेला आणि ते रात्रभर झोपले नाहीत. एक रील स्टार माझ्या बाजूला बसलाय, मॅन फ्रॉम साईबाबा नगर ग्रामीण. ग्रामीण क्रिकेट फॅन पेज याचे ते ओनर आहेत आणि इथे मात्र हा षटकार आता त्या ग्रामीण फ्रेंड्स पेज वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकार मारलाय फलंदाज आर्यन महाबदीनं आणि टोटल आता पाहायला मिळतीये ती 16 या आकड्यावरती. 16 का डोला. इथे गोलंदाजाला आता कमबॅक करून दाखवावं लागेल. फिरून मारण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही. निकेशनं या चेंडूला जबरदस्त हाताळलंय. या स्पर्धेमध्ये ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून WTC या वाहिनीला या स्पर्धेमध्ये आणलं आणि घराघरात पोहोचवलं. हँडसेटद्वारे आपण ही स्पर्धा पाहतोय, LED TV द्वारे ही स्पर्धा आपण पाहतोय. त्याचे प्रवक्ते अर्थातच वैभव शेठ गोरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. 12 नंतर आदरणीय श्री तेज फार्मचे ओनर तेजस्वी कांबळे साहेबांचा देखील वाढदिवस आपण थेट WTC वाहिनीद्वारे घर बसल्या पाहू शकतो. हा उत्तम दर्जाचा सोहळा. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये त्यांचा वाढदिवस आपण या व्यासपीठावरती साजरा करणार आहोत. असंख्य त्यांचा मित्र परिवार या सोहळ्यामध्ये सहभागी होईल. पण आज एक विशेष सूचना आहे, ज्यांना कोणाला पारितोषिकं लावायची आहेत त्यांनी कॅश जमा करायची पहिल्यांदा आणि त्यानंतर तुमची पारितोषिकं अनाउन्समेंट केली जाईल. ही ऑफिशियल सूचना आहे. नरेशजी जाधव माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद यांचा आपण मैत्री ग्रुपच्या वतीनं हार्दिक हार्दिक करूया स्वागत. मानवज बौद्धवाडा संघाच्या खेळाडूंना विनंती, आपण लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या. मॅच अजून चालू आहे. शेवटचे उरलेत आता 12 चेंडू आणि करायच्यात 9 धावा. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे सुबोध भोसले. चला ओमकार
लवकरात लवकर आपण मॅचला सुरू ठेवा. खोला टपा टाकण्याचा प्रयत्न, पण वेगळ्या मूड मध्ये या चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक चुकला आणि या चुकीला माफी नाही. करणनं मात्र थोडासा प्रयत्न कमी केला, मी तर म्हणेल. इथे आलाय चौकार. ठोक डीजे. तुमचा आपण विचार केला ना, शेखर ढपळ साहेब तारलंय, मी तर म्हणेल. ते सुबोध भोसले ना बॉल आउट साठी देखील एक बॉल आउट त्याच्या माध्यमातून झाला आणि त्यानंतर थेट सेमीफायनलचा प्रवास. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला. आयवा कॅचची संधी, पण इथे हा चेंडू जातोय मुंबई पुणे हायवे वरती 6 धावांसाठी. जबरदस्त षटकार आणि षटकारानं टोटल विनिंग शॉट पाहायला मिळालाय. आणि या मॅचचा नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय तो सुबोध भोसले, सन्माननीय स्पर्धेचे मुख्य आयोजक. मी विनंती करेल तेजस्जी कांबळे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सुबोध भोसले याला द्यावा. आणि खिरकंडी संघाला विनंती आहे, झटपट पटापट आपण या सामन्याला सुरू करण्यासाठी मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवा. मी मायक्रोफोनवरती आता आमंत्रित करतोय आमचे पाहुणे समालोचक आदरणीय योगेशजी वाघ सरांना, ज्यांचा चर्चा अर्थातच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आहेत. सुपला शॉट हे सगळ्यांनी ऐकलं, पण त्यांच्या मुखात